धन्यवाद, आभारी. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 6 चेंडू 8 धावांची गरज. या दरम्यान अतिशय सुरेख पहिला चेंडू जो टाकला गेलाय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावरच काय डिपेंड आहे. श्री गणेश संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि गणेश प्रत्युत्तर देतोय. शेवटचं षटक टाकतोय आणि याच बरोबर दुसरा चेंडू देखील डॉट निर्धाव. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. हा सामना मात्र कोठून कुठपर्यंत फिरेल याची गॅरंटी आणि शाश्वती कोणी देऊ शकत नाही. लागोपाठचे 4 चेंडू गेले डॉट आणि त्यानंतर मात्र सामन्यात एकदम आणलाय जय मल्हार क्रिकेट टीमनं. आता मात्र चेंडू गॅप मध्ये वेगवान घेतली गेलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेळना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना. सत्ता कोण गाजवतोय आणि फायनल मध्ये जाऊन कोण पोहोचतोय येणारा काळ येणारा वेळ सांगेल. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 7 धावांची गरज. गणेश दरेकर गोलंदाजी मार्क वरती आहे. आता सागर हरगुडे स्ट्राईकच्या दिशेला जाऊन पोहोचलाय. पाहूया कामकाज कशा प्रकारे जे केलं जात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि बनवायच्या त्या 7 धावा. एक रंगलेला सामना. सणसवाडी आणि सणसवाडी परिसरातून आलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींना हा सामना पाहायला मिळतोय. लाईव्ह देखील बरेचसे क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि याच बरोबर आणखीन एक चेंडू डॉट. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी कमाल, प्रेक्षकांची धमाल मैदानाच्या बाहेरून पाहायला मिळते. जल्लोष 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 नक्कीच जो पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ज्या सामन्याची भविष्यवाणी कुणी सांगू शकत नाही. कृपया सर्व प्रेक्षकांना 2 मिनिट. सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. ज्या दानशूरांनी आपल्याला गॅलरी सौजन्य दिलेलं आहे कृपा करून त्याचं कोणी असं हे करू नका. पुढचं चेंडू आकाशाचे वेळ चेंडूने घेतलं. झेल टिपला जातोय आणि याच बरोबर मात्र फलंदाज परत एकदा नम्रतेची विनंती आहे. सर्वांनी ना सामन्याला सहकार्य करायचे. सर्वांनी सामन्याला सहकार्य करायचे. खेळासाठी सहकार्य करायचे. कुणी मैदानात यायचं नाहीये. कृपा करून सगळ्यांना विनंती वजा सूचना आहे. कृपा करून सर्वांना विनंती वजा सूचना आहे. मैदानात कोणी नाचचं काम करायचं नाहीये. सर्वांनी सहकार्य करावे नम्रतेची विनंती. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि टाय झाल्यानंतर काय आहे नक्की आयोजक मंडळी संघ मालक सुरेश दरेकर, हिरामन दरेकर आपल्याला विनंती करतोय की कृपया सर्व खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू, प्रेक्षक यांना परत एकदा नम्रतेची विनंती करतोय. सर्वांनी शांत पद्धतीने खेळाचा आनंद लुटायचा आपल्याला. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना जर टाय झाला बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा नियम जो अवलंबला जाईल याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची. 1 चेंडू 7 धावा. एक जबरदस्त सामना, एक रोमहर्षक सामना सगळ्या क्रिकेट प्रेमींना जो पाहायला मिळाला. आणि क्रिकेट काय असतं, क्रिकेट मधली रोमहर्षकता काय असते, आज परत एकदा सणसवाडी या क्रिकेट प्रेमींनी मात्र जो अनुभव घेतला. पाहूया सर्व संघ मालकांना नम्रतेची विनंती आहे. राहुल दादा दरेकर, हिरामन दरेकर आणि सुरेश दरेकर यांना नम्रतेने आपल्या सहकारी मित्रांना खेळ खेळू द्या. आणि आपले जे पाठीराखे आहेत त्यांनाही थोडं शांत ठेवा. खेळाचा आनंद लुटा. लाईट बॉल टू गो. अखेरचा चेंडू. 7 धावांची गरज. सीमारेषेच्या लगत तुम्हाला शतरक्षक पाहायला मिळतात.
षटकार जर खेळून काढला तर मात्र सामना बरोबरी सुटेल. कोणत्या प्रकारचा वाईट किंवा नो जर टाकला नाही तर मात्र एक चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सर्व प्रेक्षकांना वारंवार विनंती करतोय, पूर्ण चेंडू पडू द्या, पूर्ण विजय होऊ द्या आणि मगच जल्लोष करा. या दरम्यान एक जबरदस्त फटका नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय, कलेक्शन करतोय आणि याच बरोबर फायनल मध्ये प्रवेश. जय मल्हार. जय मल्हार. फायनल मध्ये दिमागदार प्रवेश होणारा सामना, अंतिम सामना होतो तो हिंदवी फायटर विरुद्ध जय मल्हार स्ट्रायकर. डीजे वाले बाबू, डीजे वाले बाबू.